सध्या आपण आहोत कात्रज तलावाच्या परिसरामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे मागे आपण बघू शकतो एक वस्ती आहे आणि वस्तीच्या बरोबर बाजूने एक नाला वाहतोय आणि हा जो प्रश्न आहे इथं नागरिकांच्या जीवाशी खेळणं चालू आहे. म्हणजे जर आपण इथं बघू शकतो इथे लोकवस्ती देखील इथं लोक राहतात आणि त्याच्या बाजूनी सांडपाणी जे असतं ते तिकडनं वाहतंय. म्हणजे आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास, दुर्गंध, डास असल्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. वेळोवेळी देखील ह्या गोष्टीची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती नागरिकांकडनं, तरी देखील नागरिकांचं इथे त्यांनी व्यवस्थितपणे न ऐकून घेता म्हणजे नागरिकांच्या मागणीला त्यांनी इथे कानाडोळाच केलेला आपल्याला दिसतोय. कारण की STPनुसार म्हणजे STP म्हणजे काय तर सीवेज ट्रीटमेंट प्लांटनुसार इथे व्यवस्थितपणे सांडपाण्याची प्रक्रिया राबवली जात नाही आहे. थेट कात्रजच्या तलावामध्ये देखील ही घाण सगळी टाकली जाते आहे, पाणी सोडण्यात येते. ह्याच्यावरती प्रक्रिया अजूनपर्यंत व्यवस्थित राबवली गेलेली नाही आहे. म्हणजे इथं या ठिकाणी फक्त नागरिकांचा जीव धोक्यात आहे का, तर तसं नव्हे, तर ह्या ठिकाणी जो तलाव आहे कात्रजचा तलाव तो देखील इथं ह्या सर्व गोष्टींमुळे खराब होत चाललेला आहे. आणि आता या गोष्टीवरती आपण जेव्हा बारकाईने बघतो तेव्हा इंडस्ट्रीसाठी एक वेगळं ETP असतो आणि डोमेस्टिकसाठी एक STP असतो. ETP म्हणजे काय तर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आणि STP म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांट. आणि जेव्हा लोकवस्ती असते किंवा डोमेस्टिक गोष्टी जेव्हा इन्क्लुडेड असतात तेव्हा STP म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांटचा इथं राबवण्यात येतं. परंतु आत्ता आपण जर मागे बघू शकत असाल तर इथं पूर्णपणे इथं सांडपाणी वाहतं. इथं कुठे नदी दिसत नाही. नदी म्हणजे इथून तसा तो एरियाच नाही आहे म्हणा तसं बघायला गेलं तर, की इकडनं काहीतरी चांगलं वाहील म्हणून. कारण की आत्ता जर आपण बघतोय की इकडनं सांडपाणी वाहतं आणि खाली जर आपण झूम करून बघू तर तिकडनं जे भिंत आहे, भिंतीला लागून जो कठडा आहे त्याच्या आतमधनं देखील इकडनं सांडपाणी वाहतंय. म्हणजे STP फक्त कागदांपुरतीच राहिलेली आहे. त्याची अंमलबजावणी STPची कात्रजच्या ह्या परिसरामध्ये झालेली नाही आहे. 2 ठिकाणावरनं इथं सांडपाणी सोडलं जातं. त्याच्यामधलं एकावरती थोडेफार तरी प्रक्रिया करण्यात आलेली आहे अशी आपल्याला वरवरनं माहिती मिळाली आहे. 2 ठिकाणी म्हणजे कुठं तर संतोषनगरचा एक परिसर आहे आणि कात्रज परिसर जो आहे तिकडनं एक परिसर आहे. तर ह्याच्यामध्ये ठराविक ठिकाणीवरतीच STPचं प्रक्रिया राबवली आली आहे. परंतु तरी देखील जरी थोड्या प्रमाणात जरी हे करण्यात आलं असेल तरी देखील आत्ता आपण बघू शकतोय आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ नाही आहे. ह्याच्यामुळे नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास होतोय, दुर्गंध पसरला जातोय, डास होत आहेत. इथे आजूबाजूला लोक राहतात, लहान मुलं इथे वावरत, संध्याकाळची वेळ असते. हे बाग आपण बघू शकता की आत्ता तरी दुपारची वेळ असल्यामुळे ते जास्त करून नागरिक येत नाहीत. परंतु आता तुम्ही उजवीकडच्या बाजूला देखील बघू शकता तिथे वस्ती आहे, तिथे लोक राहतात. तरी देखील प्रशासनाचं इथं लक्ष नाही आहे की लोक जिथं राहत असतात ते लोकवस्ती निदान स्वच्छ तरी असावी किंवा स्वच्छता तिकडे करण्यात यावी. आणि जर आता ह्या गोष्टीमुळे डास झाले, जर आणि त्या डासामुळे जर अजून पुढे आजार झाले आणि या सर्व दुर्गंधीमुळे किंवा या सर्व अस्वच्छतेमुळे जर नागरिकांना त्रास झाला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? कारण की आजूबाजूचा जर आपण परिसर बघू तर खालचं संपूर्ण परिसर बघा. म्हणजे आता इथं स्थानिक प्रशासनासोबत इथं नागरिकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे की इथं कचरा न टाकता त्यांनी देखील आरोग्याची काळजी आणि परिसराची काळजी घेण्यात यावी. कारण की कात्रज तलाव हा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवण्यात यावा ह्यासाठी ह्याच्या आधी देखील बरेचसे प्रकल्प झाले होते. आत्ता जर आपण नदीमध्ये बघू शकत असू तर नदीमध्ये म्हणण्यापेक्षा तलावामध्ये जर बघू शकत असू आपण तर तिथे जाळ्या देखील लावल्या होत्या. कारण की जे बऱ्याच वेळा असं होतं की लोक इथे जाऊन कचरा टाकतात, आतमध्ये टाकतात, त्याच्यामुळे तो जाळीमध्ये तो कचरा अडकतो. पण बऱ्याच वेळा कधी असं होतं की कचरा आती साठल्यामुळे ती जाळी देखील तुटली जाते आणि तो संपूर्ण कचरा जो आहे तो पुन्हा मग इकडनं असं व्हायला लागतो. असं संपूर्ण प्रक्रिया इथं होतात. तर या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि तुमच्याही भागात जर अशा कुठल्या सामाजिक गोष्टी असतील की सामाजिक गोष्टी म्हणण्यापेक्षा जर तुम्हालाही कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, तुमच्या परिसरामध्ये जर असंच काही घाण होत असेल किंवा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचा त्रास असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशीद.